मुलांचं या स्पर्धेचं आयोजन करत असताना जे योगदान आहे ते देखील महत्त्वाचं आहे, त्याचाही उल्लेख आवर्जून होणं गरजेचं आहे. सध्या कॅमेरामॅन अगदी गर 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 कॅमेरा फिरवत आहेत. साहिल आहे मला वाटतं त्या ठिकाणी. साहिल पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आलाय. माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या सभापती चषकाचा आजचा दुसरा दिवस आहे. पर्व तिसरं. बंड्या आणि साहिल. साहिल वंजारी मला वाटतं नॉन स्ट्रायकर आहे का, आणि बंड्या गोलंदाजी मार्कवरती आर्यन राऊंड विकेट मारा करतोय. पहिल्या चेंडू सुरक्षित पद्धतीने खेळून काढलाय. डगआउटमध्ये पाहूया. डगआउटमध्ये सध्या कोण कोण समर्थन. राज त्या ठिकाणी पोहोचलाय. गौरव पोहोचलेला आहे. अनेक पाठीरेखे आहेत. गणपतला आपण पाहू शकता. त्यानंतर प्रेम प्यारे पण त्या ठिकाणी आहे. आणि साहिल वंजारे याने तर 3 बॉलात 3 चौकार मारले. त्यांच्या वडिलांकडनं त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. वंजारेने 3 मारले तर ते सगळ्यांना आईस्क्रीम पण देतील. काल आपण बघितलं वंजारे साहेब याकरता कुठे हरीशकडनं साहिल वंजारेने जर 3 षटकार नाही चौकार मारले इंटरेस्ट आहे. तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नारायणनगरमध्ये कोणाला इंटरेस्ट आहे? एकूण 700 रुपये पारितोषिक झालेलं आहे साहिल वंजारेसाठी. सध्या व्हायरल चेहरा आहे. टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये होतोय. मला वाटतं आता मॅच करता जर फक्त 8 ते 9च खेळाडू असतील, पण त्यांच्या पाठीमागं किमान 15 जण आहेत. भविष्य आहे ना सर, पुढचं येणारं भविष्य आहे. 5-10 वर्ष तुम्ही म्हटलं ना, ते भविष्य आहे पुढचं क्रिकेटचं. ते आपल्याला इथेच पाहायला मिळणार आहे. एकेका बॉलासाठी ते संघर्ष पाहायला मिळणार आहे. बॅटिंगसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. बॉलिंगसाठी संघर्ष पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही टीम तितकेच मातब्बर आहे. कोणाला इझिली विन करायला देणार नाही या टीमी. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. वाईट बनता इशारा. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला सिद्ध पण करायचं आहे. तुम्ही या स्पर्धा यशस्वी व्हावी याकरता मेहनत घेतलेली आहे, पण आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. DBA लॅबवरती तुम्ही आहात. हो काय स्टाईल आहे. चेंडू सोडण्याची स्टाईल बघा बंड्या. क्या बात आहे. टपक दबा 6. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. टप्पापर्यंत उसळून घेणारा चेंडू टॉप ऑफ द बॉल या ठिकाणी पोहोचलाय. बॅकफुट जाऊन डीप इन द क्रीज जाऊन चेंडू खेळलाय बंड्यानं पॉईंटच्या दिशेनं. 5 चेंडूमध्ये सुदीप आता धापक दबा 7. खूप सुंदर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय करण आणि साहिलमध्ये. खूप सुंदर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. त्याच प्रकारे चांगली गोलंदाजी. 2 अवश्य त्याने वाईट चेंडू टाकले होते, परंतु त्याप्रमाणे बघितलं तर कुठलाही मोठा फटका खाल्ला नाही अजून. क्रिकेटचा एक खेळ आहे. त्या खेळामध्ये जर तुम्ही जिंकलात ना सुदीप, तर तुमचं कौतुक होतं. मग तिथे चुकाही असतात, म्हणजे जिंकताना चुकाही होतात. पण तुम्ही हारलात ना, तर त्या चुकांचं प्रमाण म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण ती मोठ्या चुका दिसतात. आता तुम्ही किती चांगल्या गोष्टी केल्यात आणि एक चूक केलीत तर लोक त्याच्यावरती बोट ठेवतात. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप छान पद्धतीने ड्राईव्ह केला आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही आहे. धावफलकरती एकूण डाबा आहेत 9. पहिल्या षटकात सुरुवात तर अप्रतिम केली. सुंदर असा स्टार्ट केला आहे माऊली क्रिकेट संघ ज्युनियर टीम. सर जो गोलंदाज आला ना, त्याच्याबद्दल जितकं सांगेल तितकं कमी आहे. त्याने ना खूप लहान वयापासून जी गोलंदाजी चालू केली होती, त्यानंतर आता हे वाढतं वय 3-4 वर्ष कंटिन्यू आपला चांगला परफॉर्मन्स देतोय तो. आणि त्यानं ऐकलंय. स्वतःमध्ये प्रचंड प्रगल्भता आहे. गुणवत्ता ठासून भरले सांगतोय. अतिशय सुंदर चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा ड्राईव्ह करायचा होता, परंतु खूपच बॅकफुटला गेला फलंदाज बंड्या. त्यामुळे तो बीट झाला. याचे रक्षण खूप चांगलं झालं. धावगण्याचा प्रश्न नाही आहे. अभेद चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. कर्णधाराने केलेली होती चूक, परंतु कव्हर करण्याकरता क्षेत्ररक्षक आहे. सुदीप धावफलका धाबा 10 बिनबाद 10 ज्युनियर टीम. साहिल यांच्याकडनं एक बघूया काय फटका येतोय का. प्राईज तर लागला आहे. हरीश कदम यांच्याकडनं लागला आहे. सतीश वंजारे यांच्याकडून लागला आहे. तर बघूया साहिल काय करतोय. सुंदर असा फटका, पण तितकंच चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे आर्यन याच्याकडून. तर दोन्ही खेळाडू फटका मारण्याचा तर प्रयत्न करणारच आहेत. पण तुम्ही बॅकफुटवरती खेळणार की फ्रंटफुटवरती ते देखील बघणं गरजेचं आहे. नेल्सन आकडा धावफलकावरती धावसंख्या 11. बॅकफुटनं गेलं आहे. बॅकफुट पंच कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं आहे आणि खूप चांगला उल्लेख तू केला सुजलबद्दल. यंग खेळाडू आहे. शानदार गोलंदाजी करतोय. लेन चांगली ठेवले. फारसा चेंडू वळत नाही, परंतु
नियंत्रित मारा केला जातो. अजूनही तिखट मारा त्याला करायचा आहे. जसा जसा तो पुढे जाईल तसं तसं तो या खेळामध्ये परिपक्व आपल्याला बघायला मिळणार आहे. चेंडू ड्राईव्ह केला आहे फ्रंट फुटवरती, सुंदर क्षेत्ररक्षण वाईट लॉंग आपला. इथे साईडला मिळेल 1 धाव. 2 षटकांचा खेळ, 6.5 ची सरासरी. धावपलका दाबा 13. ज्युनियर टीम प्रथम बॅटिंग करत असताना फेमस झाला माऊली चषक, चषक फेमस झाला. थँक्यू डीजे. सुदीप, मला हे ऐकायला आवडेल ज्या पद्धतीने हे दोन्ही संघ आता मैदानावरती आहेत, OCC आणि माऊली क्रिकेट संघ, यांचे कोच कोण आहेत? कोच मला शोधायचे. यांचे कोच जर म्हटलं तर एका साईडला तर बॅटिंग पॉवर पाहायला मिळतं. तर तुम्ही सर म्हटलं की ह्यांचे कोच कोण आहे, तर माऊलीचे कोच जर बघायला गेलं तर हरीश कदम आहे, आणि नारायणनगरमधनं बघितलं तर निकेतन धामणे यांचा नेहमीच त्या मुलांवरती हात असतो. तरी लढाई बघितलं तर हरीश कदम विरुद्ध निकेतन धामणे अशी सुद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही. तेव्हाच हरीश कदम यांनी बक्षीस लावलेलं आहे या ज्युनियर खेळाडूंसाठी. परंतु निकेतनकडनं अजून तसा काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे. मी अक्षयला पण बघतोय, अक्षय पण तिथे रिॲक्ट होतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षण बघा, तिथे निकेतन एकटा कोच नाही आहे, किमान 4-5 जण दिसत आहेत मला ते कोचच्या भूमिकेमध्ये आहे. अक्षय आहे, रोहित त्या ठिकाणी आहे, अंडरआर्मचा आणखीन एक चांगला खेळाडू. यश, अक्षय हे कोच आहेत निकेतन बरोबर. ते सपोर्टिंग स्टाफ देखील मोठा दिसतोय. सारी लढाई आहे ना, ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे. इथे अस्तित्व बघायचं की कुठला संघ कुठे भारी पडतोय, ते अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून दोन्ही ठिकाणांना बघितलं ना, मागून कोचेसचा आवाज येत आहे की असं कर, तसं कर, हे कर, ते कर. आता दुसऱ्या बाजूला पण आपण बघूया किती कोच आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल. टॅप केला आहे चेंडू. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला टॅप करता येणं गरजेचं आहे. टॅप केला आहे, गॅप पण या ठिकाणी आला आहे, आणि या एका धावेने धावसंख्या पोहोचली 15वरती. तर माऊली क्रिकेट संघाचा जर विचार केला, त्यांचे कोच किती आहेत ते देखील आपण पाहूया. अत्यंत महत्त्वाचं आहे. आकोटपचा चेंडू हवेत आहे, फलंदाज बंड्याला बाद व्हावं लागेल. फलंदाज बंड्या स्वस्तात बाद. 15 धावपलकावरती. थँक्यू. काही जण खेळाडू कक्षामध्ये टाळ्या वाजवत आहेत, पण काही जण नाराज आहेत बंड्याच्या खेळावरती. बघा किती कानमंत्र, प्रेम सांगतोय, गौरव सांगतोय, राज सांगतोय. त्या ठिकाणी अनेक कोच इथे देखील बरेच जण आहेत कोचच्या भूमिकेमध्ये, प्रशिक्षक आहेत. 15 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज माट्या. स्टॅकरेनला बॅटर ओंकार. कुटुंबाचा चेंडू आहे, फटका चांगला आहे. बघा कोच उभे राहिलेले आहेत, टाळ्यांचा गजर करतायत. यापेक्षा काय हवं आहे सुदीप, तुला काय हवं आहे? कोच उभे राहिलेले आहेत, टाचांवरती अक्षरशः उभे राहिले, टाळ्यांचा गजर करतायत. तीच मॅच बघायला मजा येणार आहे. दुसरी इनिंग बाकी आहे, दुसऱ्या इनिंग नंतर अजून मजा येणार आहे. बघूया की या इनिंगला किती स्कोअर म्हणजे बनतोय. त्यानंतर जे सेकंड इनिंगला मॅच बघायला अजून मजा येणार आहे. मॅचमध्ये किती ट्विस्ट येणार आहे बघूया. आता 3 चेंडू राहिलेत पॉवर प्लेचे. या 3 चेंडूवरती साहिल वंजारे कशा प्रकारचं अटॅकिंग करतोय. माठ्याचा पुढचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे. फटका चांगला आहे. तंत्रशुद्ध बॅटिंग करत असताना साईचं तंत्र चांगलं आहे, तो ताकदीचा वापर करत नाही, तो टायमिंगवरती अवलंबून आहे. चेंडू शेवटपर्यंत पाहतोय, चेंडूच्या रेषेत येतोय आणि दर्जेदार बॅटिंग करत असताना साहिल वंजारे पोहोचले 8वरती. धावपलका धाबा 17 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सध्या शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे, अजूनपर्यंत कुठला मोठा प्रहार आला नाहीये. तर बघूया प्रहार भेटतं का, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू धावचित होतोय, ओंकारच्या स्वरूपात मोठा झटका बसतोय माऊली क्रिकेट संघाला. का डीजे. थँक्यू डीजे. नारायणनगर आणि काटक या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना. आता यशला बघितलं, रोहितला मी पाहिलं, निकेतन खुश झाला, फिल्डिंग अफलातून झाले, अक्षय हळूच टाळ्या वाजवत होता, तेही आपण या ठिकाणी पाहिलं आहे. 17 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये निखिल मैदानावरती दाखल झाला आहे. नॉस्ट्रेकरेनला आपण निखिलला पाहू शकता. आकोटापाचा चेंडू, फटका चांगला आहे परंतु दर्जेदार. सुदीप बॉडीचा वापर चांगला करायचा असतो आणि तो आयता इथं केलेला आहे, कारण चेंडू थांबणार होता हाताने हे माहिती होतं. पुढे शरीराचा वापर अप्रतिम केला आहे. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं होतं मैदानावर. आणि सर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली होती त्याच प्रकारची फील्ड त्याचप्रमाणे त्यांना साथ सुद्धा देत होती. जे कॅप्टनकडे 2 चेंडू गेले होते मारीकडे, त्यात बारीने ज्या प्रकारे ते क्षेत्ररक्षक केलं होतं ते खूप बघण्याजोगं होतं. मारीची फिल्डिंग बरी दिसते. धावपलका धाबा 18 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इस वक्त स्कोर 3 ओवर के बाद 18 2 विकेट के नुकसान पर माऊली क्रिकेट टीम जूनियर टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है.
ओसीसी की बात करें तो बेटिया गेंदबाजी करने के लिए और एक यंग खिलाड़ी है, हरपर वाला खिलाड़ी जिनके ऊपर निगाह रहेगी। तर एका बाजूला मारी आहे ना सर, तर दुसऱ्या बाजूला विटा मारी आहे. तर बघूया तो विटा मारी काय करताय. बिस्किटबद्दल एक गंमत आहे ती तुम्हाला सांगेन निश्चित. थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यानंतर होणार सामना विघ्नेश फायटर्स आणि अक्षय 11 डोंगरपाडा. आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. पुढचा चेंडू ड्राईव्ह केला आहे, सुंदर क्षेत्ररक्षण. एक गोष्ट सुदीप, ही जी मुलं सातत्याने प्रॅक्टिस करतात, काही मुलं मोबाईलवरती असतात, काही मुलं प्रॅक्टिस करतात आणि जे चांगले प्रॅक्टिस करतात ते चांगले क्षेत्ररक्षणही करू शकतात. नक्कीच सर, नक्कीच. क्षेत्ररक्षक म्हटलं तर नारायणनगरची ती जमेची बाजूच राहिली आधीपासून क्षेत्ररक्षक. 20-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अभय चेंडू आहे. हो हो हो, क्षेत्ररक्षक पण थोडासा दूर असलेला चेंडू आहे. साहिलचं तंत्र चांगलं आहे, तंत्रसुद्धा बॅटिंग. त्यांनी मोठे फटके, चौकार षटकार नाही आलेत, म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये षटकार आलेले येत नाही तसं बघितलं, पण चौकार आलेले नाही आहेत. पण तो जो ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, खराब क्षेत्ररक्षण. आता कौतुक झालं होतं नारायणनगरचं आणि त्यामुळे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पण झालंय. धावपलकर धाबा आहेत 22-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर तंत्रसुद्धा बॅटिंग आतापर्यंत मध्ये केले साहिलनं. साहिल पोचले 11 वरती, षटक क्रमांक 4, 3 चेंडू जागा शिल्लक आहे. थोडं पासिंग केलंय सर. काय सुरेख चेंडू हातवत. आपण बघितलं तर 4 चेंडू त्याने जे हाताळले आहेत, खूप सुंदर हाताळले आहेत. हां, बिट्ट्याचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने तो एक हरवणारी खेळाडू आहे. फटका सुंदर आहे. साहिलचे बॅटिंग क्लास आहे. थोडासा आता अनुभव त्याच्याकडे कमी आहे, पण भविष्यात त्याला हरीशने आणखीन चांगलं एका चांगल्या प्रयोगशाळेमध्ये त्याला घेऊन गेला, तिथे आणखीन त्याला कॉन्फिडन्स दिला. तर साहिल बंजारेवरती जे बक्षीस लावले आता त्याला मिळणार नाही आहे, परंतु ते काय लावले त्याचा प्रत्येक मैदानावरती येतोय. मोठ्यांचा पाठिंबा असणं खूप महत्त्वाचं असतं. कुठल्याही क्षेत्रात बघितलं तर मोठ्यांचा पाठिंबा असणं, मोठ्यांचा हात पाठीवरती असणं खूप महत्त्वाचं असतं सर. अगदी बरोबर. धाबा 24-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कॅपमध्ये खेळल्या, कव्हरच्या दिशेनं चांगला फटका, सुंदर खेळ मैदानावरती. आता आपण बघितलं तर ओसीसीचा जो खेमा आहे खुश आहे, टाळ्यांचा गजर करतायत. धाबा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विघ्नेश फायटर टीम टॉससाठी यायचे. अक्षय 11 डोंगरपाडा टीम आपल्यालाही विनंती आहे, आपण टॉससाठी यायचे. गाणे घेऊया आणि 26 धावांचा पाठलाग करण्याकरता मैदानावरती जे दुप्पट युद्ध लढणार आहे, अर्थात त्या युद्धाची कहाणी पुन्हा सांगण्याकरता परत येऊया. अक्षय 11 डोंगरपाडा टीम कॅप्टन आणि विघ्नेश फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचं आहे. अमित चौधरी आमचे अर्थमंत्री आहेत असोसिएशनचे, त्याचबरोबर व्यासपीठावरती वाडकर साहेबांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाणार आहे. संयुक्त मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष, शांत संयमी अशा प्रकारचे अध्यक्ष 26 धावांचा आव्हान आहे. बरोबर 26 धावांचा आव्हान आहे. या आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे खरं तर. अक्षय 11 आणि विघ्नेश फायटर यांच्यामध्ये होणारा पुढील सामना तर आपण टॉस करून घेतोय. तर काटा अक्षय 11 टॉस काय ठरवलं तर अक्षय? फिल्डिंग. किती धावा करण्याचा प्रयत्न करायला ग्राउंडमध्ये? तुम्हाला आता 2 वर्षाचा अनुभव सुद्धा आहे या ग्राउंडवर खेळण्याचा, तर किती धावांचं लक्ष करायचा तुम्ही प्रयत्न कराल? 24च्या आत राखू. ठीक आहे, थँक्यू अक्षय 11. तर विघ्नेश फायटर किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? 30च्या आतमध्ये. आणि बॅटिंगमध्ये तेवढी डेप्थ वगैरे आहे की तुम्ही रोखू शकाल तेवढ्या धावा? हां. ठीक आहे, थँक्यू. वेलकम बैक, सभी का स्वागत है. आप देख रहे हैं सभापति चषक 2025 की कहानी. इस बार गेंद को फील्ड किया गया.
बड्डे गेंदबाजी कर रहे हैं। बिंदी गेंद के साथ आगाज किया गया। चंपू ने गेंद को फील्ड किया था बाउंड्री लाइन पर। गणपत वाइड बॉल, विकेट के पीछे गणपत है। स्ट्राइकर पर बैटर की बात करें तो इस वक्त लेफ्ट हैंडर बल्लेबाज लेग स्टंप के बाहर गेंद सुंदर तरीके से गेंद को स्वीप किया गया फाइन लेग पर और बल्लेबाज नचिकेत का खाता खोला। नचिकेत 1 स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। उसी से को यह मुकाबला जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। आर्यन ने अपना खाता नहीं खोला। आर्यन को मौका मिलेगा बल्लेबाजी करने के लिए। रिक्वायरमेंट 6.55 का है। ऑफसाइड पर फिलहाल 4 खिलाड़ी है। अभी स्वीप करने की कोशिश हो रही है दोनों तरफ से। 1 रन आपको जरूर मिलेगा। गेंद को आपने स्वीप किया था स्क्वायर की तरफ और अब जाकर स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। 4 ओवर का मुकाबला 24 गेंदों में आपको बनाने हैं। बस 26 रन। स्ट्राइक रेट पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज नचिकेत सुंदर तरीके से गेंद को स्वीप किया गया था। रिवर्स स्वीप और कलात्मक रचनात्मक बल्लेबाजी बीच मैदान पर बैटर नचिकेत द्वारा। स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। 3 गेंदों का खेल अभी हुआ है। 4 गेंदों में 4 रन। ओंकार हमारे साथ जुड़े हुए ओंकार वाडकर। ओहो बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद। क्या खतरा हो सकता है? गणपत आपको बिल्कुल यहाँ से बतौर विकेट कीपर बहुत बड़ा काम करना है। ये बहुत अच्छी गेंद थी। टप्पा खाने के बाद नीचे रही है और बल्ले का बाहरी किनारा लगा था। ओहो हो हरकत करने में गणपत को थोड़ा सा वक्त लगा, नहीं तो ये कैच होना चाहिए था। सुदीप गणपत एक बहुत बड़े खिलाडी है और ज्यावेळेला आपण दहीहंडीचा कार्यक्रम बघतो तेव्हा टॉपर म्हणून प्रॉपर काम करत असतो तो। खूप वर्ष त्याने टॉपर म्हणून खूप चांगलं काम पार पाडलं आहे। क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढं त्याचं चांगलं योगदान आहे। तर आता एक कॅच सोडली। आता बघूया कॅच सोडली की मॅच सोडली आणि कॅच कोणाची सोडली ती? आर्यनची। बहुत अच्छी गेंद इस बार, ये भी गिर गए हैं। तर सर बघितलं काय प्रकारचा एफर्ट दिसतंय मैदानामध्ये। अस्तित्वाची लढाई आहे ना, तर एफर्ट तर तेवढे दिसणारच। आणि शेजाऱ्यांमधली लढाई आहे, सर्वात महत्त्वाचं ते आहे। मी म्हटलं होतं ना की ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत पाकिस्तान अशी लढत असणार आहे। स्कोर अभी 18 गेंदों में 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। और अब जाकर देखिए पीछे से क्या कोचेस बता रहे हैं साहिल को अब किसको लेके आना है। चंपू आ रहे हैं। चंपू वक्त बहुत इंपॉर्टेंट है, टाइमिंग बहुत इंपॉर्टेंट है। नचिकेत 3 पर बल्लेबाजी करे, आर्यन 2 पर। चंपू को बुलाया गया। बल्लेबाजों को खामोश रखने के लिए चंपू आए हैं। देखते हैं अभी चंपू खामोश करते हैं कि क्या करते हैं मैदान के बीच में। 6 रन बगैर किसी नुकसान के हैं। ओसीसी और माउली क्रिकेट टीम के बीच ये बहुत बड़ा मुकाबला। स्कोर 6 रन, जीतने के लिए 26 चाहिए, 20 रन चाहिए आपको। सर काय करते हैं मैदानाच्या आतमध्ये? बैटिंग पावर प्ले। बैटिंग पावर प्ले का इशारा हरीश कदम ने किया। After completion of 1 over, score was 6 for none OCC. Now remaining 18 degrees and need 20 runs to win this match. Champu on his bowling mark. Nachiket on strike is playing on 3. And look at this fielding point. Keva Ishikawa, long gone. Whitish long gone. 3 fielder onto the onside. 5 मिनट का समय बचा हुआ है। राउंड विकेट गेंदबाजी चंपू द्वारा। चंपू को बुलाया गया है बैटिंग पावर प्ले में। पहली गेंद लेग स्टंप के बाहर। अक्षय ने कहा भाई ठीक है, इस तरह से बॉलिंग करोगे तो हमारा फायदा हो जाएगा। चंपू तैयार। स्वीप किया, फुल टॉस गेंद। सुदीप गेंद को लैंड करना बहुत जरूरी है, तभी जाकर वो घुमाव मिलेगा। अगर आप लैंड नहीं करोगे तो बल्लेबाज सही जगह पर लैंड करने के लिए तैयार है। चंपू को अच्छे से गेंद को लैंड करना पड़ेगा क्योंकि ये अस्तित्व की लड़ाई है सर, तो इसमें अपना जी जान झोंकना ही पड़ेगा इनको। जी हाँ, सही इलाके में गेंदबाजी करने की जरूरत है। इस तरह से गेंदबाजी करनी है। थ्रो अगर सही जगह पर। चंपू भाई कहाँ देख रहे हो? मिसकम्युनिकेशन। थोड़ा घूमना बहुत जरूरी। ये समय जो अंडर आर्म क्रिकेट में वक्त बहुत कम होता है डिसीजन लेने के लिए। स्कोर 8 बगैर किसी नुकसान के। ओवर की बात करते तो दूसरा ओवर प्रगति पर है। पुल टॉस के ड्राइव किया, लेट हुए भाई, बहुत समय ले रहे। इतना समय लोगे तो ये सिंगल तो इत्मीनान के साथ पूरा करेंगे। वही हुआ। एक बार फिर देखिए यहाँ आपने फील्डिंग के समय लिया और बल्लेबाजों ने सिंगल पूरा किया। आंखों में इशारा करते हुए स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। बघूया चौथा चेंडू चंपू मारा करेल नचिकेत साठी।
डॉट डॉट निर्धाव चेंडूची सांगता होत्या या मैदानाच्या आतमध्ये. प्रेम ने तालियां बजाई है, गौरव ने तालियां बजाई है, राज ने तालियां बजाई है. नारायण नगर का खेमा शांत. टप्पा खाते गेंद बिल्कुल मिड स्टंप की तरफ थी और कलाई के साथ मोड़ दिया था स्क्वायर की तरफ बल्लेबाज ने. आर्यन 3, नचिकेत 5 पर बल्लेबाजी करे. आखिरी गेंद है, आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. चंपू वही आखिरी गेंद आपको अच्छी डालनी है. स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के. आखिरी गेंद पर क्या होगा वो देखना बहुत जरूरी है. आर्यन स्ट्राइक, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन. ऑन साइड पर 4 खिलाड़ी हैं बल्लेबाज आर्यन के लिए. सिंगल लिया गया. नेल्सन आंकड़ा 11 रन बगैर किसी नुकसान के. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. 12 गेंदों में 15 रनों की जरूरत. कंपैरिजन अगर देखें तो माउरी ने बनाए थे 13 रन और आज ओसीसी ने बनाए 11 रन. 2 का फासला. ये कंपैरिजन आपके स्क्रीन पर है डिबेन लाइव द्वारा, जो हमें हमेशा आपको दिखाई दिया जाएगा. और अब विकेट नहीं गिरा. सबसे बड़ी बात है दोनों तरफ विकेट नहीं गिरा था. 2 से आगे हैं और साहिल वंजारे ऑलराउंडर खिलाडी गेंदबाजी करने के लिए तैयार. तसं जर आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं, पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा एकही चौकार मारण्यासाठी माहुली क्रिकेट संघाला स्ट्रगल करावा लागला होता. त्याच प्रकारचा स्ट्रगल नारायणनगरचा संघ सुद्धा करताना दिसतोय आपल्याला. म्हणजे अस्तित्वाच्या लढाईमध्ये चौका खाणं सुद्धा म्हणजे हे झालंय बघा सर. जी हाँ. और दूसरी बात सुदीप, जब साहिल बंजारे कुछ अच्छे स्ट्रोक खेले थे तो नारायणनगर की फील्डिंग बहुत बढ़िया रही थी. तो फील्डिंग इंपॉर्टेंट. अगर ये मैच आपको डिपेंड करना है ना तो फील्डिंग बहुत इंपॉर्टेंट है. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. 11 गेंदों में जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. तर बघा दुसऱ्या चेंडूवरती काय होत आहे साहिल वंजारेच्या. नचिकेत विरुद्ध साहिल आणि काय होत आहे निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. सुंदर गोलंदाजीचा प्रयत्न. गणपत 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 इस बार ये हरकत में आए हैं. गणपत भाई हरकत में आए हैं. बहुत बढ़िया फील्डिंग, सही जगह पर तैनात है. जब जॉन टिरोर्स खड़े रहते थे वहाँ पर अब गणपत खड़े हैं. इस बार सिंगल लेना चाह रहा है या खतरा हो सकता था. 1 रन को कवर किया दोनों बैटर ने. हरीश कदम रनआउट के लिए देखना चाहेंगे. हरीश भाई रनआउट के लिए देखना चाहोगे. और अंपायर कॉल है. मेरे हिसाब से बल्लेबाज अंदर हो सकते हैं या नहीं, देखने वाली बात है. साइल थोड़ा लेट हो गए थे, उसके कारण देखिए अंपायर का क्या सिग्नल होगा. टीवी अंपायर नॉट आउट. अंदर है. नारायणनगर बहुत खुश. बघा सर, एक खेमा नाराज होता, एक खेमा टाळ्या वाजवताना दिसतो आपल्याला. हरीश भाई नो बॉल है. नो बॉल, इट्स नो बॉल. सो 10 गेंदें 12 रनों की जरूरत है. मजा आ रहा है. बहुत ही अच्छा मैच है ये. गेंद को कवर क्षेत्र में ड्राइव किया. फुल टॉस गेंद थी. तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते हुए साहिल बंजारे. स्कोर 15 पर नन. साहिलच्या एका नोने कुठेतरी माऊली संघाला थोडंसं गेमच्या मागे आणलंय, परंतु इतकं सुद्धा मागे नाही आणलंय की सामना खिशातून जाऊ शकतो. सुंदर फील्डिंग चंपू द्वारा और अच्छा थ्रो. बहुत ही अच्छा थ्रो. ये विराज है. पूरा काटिया तालिया, पूरा काटी जो है ना वो तालियां बजा रहा है. तालियों की आवाज आ रही है. थँक यू डीजे. तुम्ही काटेमध्ये आहात आणि जर काठी नाही काढली तर मजा नाही. बरोबर एक स्टंप आहे आणि काय विराजचा थ्रो होता. काटाईमधला विराज कमाल करतोय आज. फलंदाज नचिकेत बाद 15 वरती 1. तर सर तुम्ही म्हटलं होतं ना मगाशी की एखादा खेळाडू आउट झाल्यावरती दुसऱ्या खेळाडूला डगआउट पर्यंत घेऊन जातो, त्याच प्रकारचं दृश्य आपल्याला परत पाहायला मिळत आहे सर. पण मला हे काही कळलं नाही. म्हणजे मी 30 वर्ष समालोचन करतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे दृश्य फार कमी मी बघितले. म्हणजे हे दोघं काय, आता एक बाद झालेला फलंदाज कानमंत्र देतोय, दुसरा त्याच्याबरोबर आलेला आहे. आता कोचेसने सांगितलं तर ठीक आहे, परंतु बाद झालेला फलंदाज जो रनआउट झाला आहे तो कानमंत्र देतोय नवीन येणाऱ्या बॅटरसाठी. आणि हाही खेळाडू, या खेळाडूवर देखील कॅमेरा असणार आहे. 17 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला स्टेजच्या आपण बघितलं तर 15 धाबा 1 ओसीसी. हे कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळते. सगळे ग्राफिक अत्यंत उत्तम प्रकारचे आहेत जे कॉमेंट्रीसाठी पूरक आहेत. डिबेन लाईव्हवरती आपण सध्या हे सगळे अत्यंत छान असे अपडेट पाहायला मिळतात.
आर्यन आणि सुजल. नवीन बॅट्समन सुजल मैदानावरती दाखल झाला आहे. 15 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3. सुरेख चेंडू. बघूया काय घडतंय. फलंदाज इथे बाद. काटईमध्ये आणखीन एक काठी काढले. फलंदाज बाद झालाय. अत्यंत सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण वंजारेकडून. अरेज कदम 100 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू डीजे. अजून एक विकेट घेतली तर 300 रुपयाचं पारितोषिक हरेश कदम प्रशांत यांच्याकडे. सर तुम्ही बघितलं का हा ग्रुप स्टेजचा मॅच नाही, ही एक्झिबिशन मॅच आहे. या एक्झिबिशन मॅच मध्ये प्रेक्षकांची तुम्ही गर्दी बघताय. ही एक्झिबिशन मॅच आहे. आणि काटे नारायणनगर अगदी जवळची संख्या, त्यामुळे प्रेक्षकांची आता ब्लॅकने तिकीट घ्यायला सुरुवात केली. धावपल करती धाब्यात 15. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चेंडू ड्राईव्ह केला. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करत असताना ओंकार आता सामन्यामध्ये रंगत वाढलेले आहे. शेवटचा चेंडू या षटकातला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेला आहे. फलंदाजी करण्याकरता सुजल तर एका बाजूला आहे. धावपल का धाबा 16. आणि मान्यवरांच्या पुढे जी प्रेक्षक उभे आहेत त्यांना मी विनंती करते थोडंसं मागे व्हायचं. आमच्या मान्यवरांना जे आमचे प्रमुख अतिथी आहे त्यांना मॅच दिसत नाहीये, तर त्यांना मी विनंती करेन की थोडं साईडला व्हायचं आहे. सुजल आत्ता मला एक बातमी मिळाली की हा सामना जो आहे, जो प्रेक्षणीय सामना असला तरी प्रेक्षकांना इथे जागा मिळत नाही म्हणून ब्लॅकने तिकीट घेतात प्रेक्षक. नारायणनगर आणि काटेमध्ये आता हा एक मोठा सामना आपण बघतोय. धापल का धाबा 16 आहेत. 16 ऑन द बोर्ड. समीकरण बघा. 6 चेंडू आणि 10 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शेवटचे 6 चेंडू 10 धाबांची आवश्यकता. ज्युनियर खेळाडूमध्ये रंगलेलं हे युद्ध आहे. ही लढाई आहे, बॅटल आहे. आता लाईट्स पण ऑन झालाय. सनलाईटमधून आपण आता फ्लड लाईटमध्ये आलेलो आहे. एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, सामना जर आवडला असेल तर टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा आवाज होऊ द्या. सर्वांच्या टाळ्यांचा गजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. आणि हा प्रेक्षणीय सामना आहे. प्रेक्षणीय सामन्यासाठी इतका उदंड प्रतिसाद. आणि सर बघूया आता या मॅचमध्ये लिमलाईट वरती कोण येतोय. तर आपण आता इक्विजन काय मॅच आहे तर 6 चेंडू आणि 10 धावा. तर बघूया त्या 6 चेंडू 10 धावामध्ये गोलंदाजी मार्गावरती येतोय तो यश आणि फलंदाजी मार्गावरती सुजल. सुजल आणि यशची लढाई. आणि गोलंदाजी मार्गवरती कोण आहे. आणि हरीश कदम यांच्याकडनं सुजलच्या एका चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. चना बॅकफुटवरती खेळ आहे. सुंदर फटका, परंतु निखिलचं सुंदर क्षेत्ररक्षण आहे. समीकरण आहे 5 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता. विजय आणि पराभव यामधलं युद्ध मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चना. आणखीन एक चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी मैदानावरती. विजयाची आशा आणि पराभवाची भीती यामधलं युद्ध मैदानावरती सुरू आहे. यामधली लढाई मैदानावरती सुरू आहे. अस्तित्वाची लढाई आहे. निकेतन धामणे हातवरती करत आहे. 500 रुपयाचं पारितोषिक लागत आहे सुजलसाठी. सुजलच्या एका चौकासाठी 500 रुपये. रोहितकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लागत आहे. काय सुंदर प्रकारची फील्ड पाहायला मिळते आहे माऊली संघाकडून. बक्षिसांची आतिषबाजी होते सर. एक्झिबिशन मॅचला आतिषबाजी होते बक्षिसांची. निकेतनकडनं चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता बघूयात रोहितकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपये किंमत झाली. 3 चेंडू जागे शिल्लक आहे. जिंकण्याकरता आवश्यकता आहे 7 धाबांची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे, परंतु आता काठेचा खेळाडू कक्षा पण पहा. तिथे ऊर्जा आले. खराब फटका होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये बस संपर्क नाही आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. चना चना चना. ॲग्रेशन बघताय सर. ॲग्रेशन हे ॲग्रेशन आहे. ही अस्तित्वाच्या लढाईचं हे ॲग्रेशन आहे सर. पण मला तिकडे नाही बघायचं आहे. मला डगआउटमध्ये बघायचं आहे. ते सगळे कोच बघा, जे 5-6 अर्धा डझन कोच आहेत ते खुश झालेले आहेत. मैदानावरती सामना रंगलेला आहे. हे ॲग्रेशन मी बघितलंय. पण दुसऱ्या बाजूला विजयाचा जल्लोष करत असताना चना. आणखीन एक चांगला चेंडू. सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये माऊली क्रिकेट संघ इतिहासाच्या पानावरती 3ऱ्या वर्षी पहिल्यांदा सामना जिंकतोय. 2 वर्ष नारायणनगरला हे यश आलं होतं. 3ऱ्या वर्षी माऊलीचा संघ ही ट्रॉफी आपल्या परत घरात घेताना घेऊन येत आहेत. माऊली क्रिकेट तुझ्या नावाचं मी